कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, तू आदित्य बाबांची मदत केल्यावर ते खुश झाले असतील ना? वय खुश झाले, काळजीनं न आपुलकीनं बोलले माझ्याशी। आपुलकीनं म्हणजे? आपुलकीनं म्हणजे बार तुझ्याशी बोलतात ना, आपल्या सावित्री आत्याशी बोलतात, समजेशी बोलतात ना, अगदी तसंच। हे बा तुला माहित आहे मी ना आदित्य सरांसाठी शिरा बी नेला होता। आता मला एक सांग, आधी आपण खायचं की दुसऱ्यांना द्यायचं? आणि त्यांनी खायच्या आधी त्यांनीच मला बरवला। का 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 त्यांनी तुला शिरा का भरवला? हा काय नको ते प्रश्न विचारतोयस? बरं ते समजा जाऊ दे, आधी मला समजा आवरून ना आदित्य सरांसाठी प्रार्थना करायला मंदिरात जायचं आहे। मी आलेच हा। ए बारू, तू का जाणार आहेस मंदिरामध्ये? त्यांच्या करता प्रार्थना करायला त्यांच्या घरातले इतर लोक नाहीत का? आणि त्यांना देवळात जाता येत नाही का प्रार्थना करायला? का प्रार्थना करायला सुद्धा त्यांना नोकर लागतात? अरे मग काय झालंय तुला? आणि हे असं का बोलतोयस? बस, तू काल आली आहेस बंगल्यात। आदित्य बाबा आणि प्रीतम बाबा लहान असल्यापासून मी इथं काम करतोय। या श्रीमंत लोकांना मी चांगला ओळखून आहे। हळूहळू बोल बा। यांना स्वतःची कामं करायला सुद्धा नोकर लागतात, स्वतःची हलकी फुलकी कामं सुद्धा करायला नको त्यांना। यांना देवळात जायला नको प्रार्थना करायला? तुला सांगतो पारू, आता आपण धड आहोत ना, आपल्यात रग आहे ना, तोपर्यंत आपण यांची सेवा करू। उद्या जर का आपण आजारी पडलो ना, तर हे 2 घास सुद्धा द्यायला येणार नाहीत आपल्याला। हाय बा, तू हे जे काय बी बोलतोयस ना ते मला पटतच नाहीये बघ। पण तुला बी चांगलं माहितीये की किर्लोस्कर कुटुंबामध्ये असं कोणीच नाही, आणि आदित्य सर तर अजिबातच नाही। भारत बा, तुझा बी आदित्य सरांवर लय जीव आहे माहित नाही का मला? आणि एवढं समजा असताना तू असं विचित्र कशा पायी बोलतोयस बा? आदित्य सरांच्या बाबतीत मी एक सुद्धा वाईट शब्द ऐकून घेणार नाही। मला नाही आवडत त्यांना कोणी काय बोललेलं। पारून आज माझ्यावर आवाज वाढवला, या आधी कधीही असं झालेलं नाही। माझी पारू बदलली, तिची परीक्षा घेण्यासाठी मी आदित्य बाबांबद्दल वाईट साईड बोललो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।